अंपायर किरण सर यांचा लेट्स प्लेचा इशारा. सामन्याला सुरुवात होते. पहिला चेंडू पहिल्याच चेंडूवरती प्रहार. दोन फिल्डरच्या मधून मारण्याचा प्रयत्न मात्र 4 धावा रोखण्यात यशस्वी. 2च धावा. 2 धावेने संघाचं धावसंख्येचं खातं उघडलेलं आहे. पहिल्या चेंडूवरती बळीरामने प्रहार केला आणि 2 धावा टिपल्या. दुसरा चेंडू तटवला आणि एकच धाव. धावेने संघाच्या धावसंख्येत भर होते. स्ट्राईक रोटेट. स्ट्राईक वर जात आहेत भरत. पुढचा चेंडू अतुल यांचा. पुन्हा एकदा उंचावर मारण्याचा प्रयत्न मात्र बीट केला. सुंदर असा कमबॅक. पुन्हा त्याच पद्धतीने चेंडू पुन्हा एकदा फसवलं. निर्धाव पद्धतीने चेंडू. गोलंदाजी कौशल्याने भरतला रोखण्यात यश. थांबून लेग साइड डोलला. मिड विकेटच्या दिशेने गेला चेंडू. सुंदर असा झेल. कोणती चूक नाही. संधी साधून थेट पठ्याने घेतली झणझणीत विकेट. शिक्षक पतसंस्था इंदापूरचे माजी सभापती मान्य सुरेश दादा भोंग यांची बळीची टाळी टाळी. The batsman in crease, Sachin. पुन्हा एकदा निर्धावपत्या चेंडू. उत्कृष्ट गोलंदाजी खेड संघाकडून पहिल्या ओव्हर मध्ये 1 विकेट आणि फक्त 3च धावा. शक्तिशाली संघामध्ये धावांची शर्यत जुंपली आणि ही पहा ओव्हर संपली. शिक्षक पतसंस्था इंदापूरचे संचालक मान्य संजय म्हस्के यांकडून ही पहा ओव्हर संपली. सुंदर अशी सुरुवात खेड संघाकडून. पहिल्याच ओव्हरवरती 1 विकेट आणि फक्त 3 धावा. सुंदर असं गोलंदाजीचं प्रदर्शन अतुल यांचं. संघासाठी दुसरं शतक घेऊन आले अनिल. ऑफ साइडला तटोल चेंडू. रनआउटचा चान्स मात्र पंच किरण सर यांनी फेटाळला आणि 1 धाव यशस्वीरित्या पूर्ण. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदलाव. लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन. पुन्हा एकदा फुल टॉस मध्ये चेंडू मात्र बॅटला बीट करून गेला. निर्धाव पद्धतीचा चेंडू. दुसरा षटक चालू आहे.
एकच धाव आणि संत गतीने चाललेला हा मावळ संघाचा स्कोरबोर्ड एका धावेने पुढे सरकतोय. धावसंख्या जाऊन पोहोचते 5 धावांवरती. पुढचा चेंडू पॉइंट मधून गॅप मारलेला आणि डायरेक्ट गेला 4 धावांसाठी. सुंदर असा फटका मिळतात 4 धावा. चौका इप्टा शाखा इंदापूर संघटनेचे अध्यक्ष मान्य मंगेश शेंडे यांचा सनसनी चौका चौका. सुंदर असं कमबॅक आणि त्रिफळा. संधी साधून थेट पठ्याने घेतली झणझणीत विकेट. शिक्षक पतसंस्था इंदापूरचे माजी सभापती मान्य सुरेश दादा भोंग यांची बळीची टाळी. सामना करेल न्यू बॅट्समन अमोल. अवाईट चेंडू थोडीशी दिशाहीन गोलंदाजी. एक अतिरिक्त धाव. धावसंख्या जाऊन पोहोचते 10 धावांवरती. उंचावर मारला फटका आणि थोडस मिसफील्ड झाले आणि 4 धावा. पाहुणी मोका हा मारला चौका. इप्टा शाखा इंदापूर संघटनेचे अध्यक्ष मान्य मंगेश शेंडे यांचा सनसनी चौका चौका. षटकांचा सामना या ठिकाणी झालेला आहे आणि 14 धावा या ठिकाणी स्कोरबोर्डवर आलेले आहेत. 2 विकेट. पुन्हा एकदा संघासाठी तिसरं आणि वैयक्तिक दुसरं षटक घेऊन आलाय तो अतुल. पहिल्या ओव्हरवरती जखून ठेवलं होतं भरतला आणि बळीरामला. पाहूया या ओव्हरमध्ये काय वेगळं पाहायला मिळतंय का. ब्लॉकवर मध्ये चेंडू सुंदर पद्धतीने हिट केला आणि 4थी धाव. लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन मुळे फील्ड पोझिशन थोडीशी चेंज करावी लागते. फुलटॉसमध्ये चेंडू मात्र पंचांनी नो घोषित केला. खूपच हायला चेंडू होता. नो बॉल आणि मिळते फ्री हिट. पंच किरण सर यांचा इशारा. सर स्टंप नीट लावा किरण सर.
सुंदर अशा लेग साईडला घुसून मारलेला फटका, मिळतात 6 धावा आणि या 6 धावेने संघाच्या धावसंख्येत भर होते. धावसंख्या जाऊन पोहोचते 22 धावांवरती. या षटकातील हा तिसरा चेंडू. सामना करेल अमोल. रोस्ट आहे परंतु बीट केला. सुंदर असं कमबॅक अतुल यांचं. या षटकारामुळे कदाचित धावसंख्येने उडी घेतलेली आहे आणि धावसंख्येत सुंदर पद्धतीचं भर झालेले. पुन्हा एकदा मिडविकेट मारलेला फटका आणि मिळतात 6 धावा. या षटकामध्ये आल्या 2 छत्रपतींचा छावा या मिळाल्या 6 धावा. इप्टा शाखा इंदापूर संघटनेचे माजी सरचिटणीस मान्य दीपक आबा भोंग यांचा दणदणीत षटका. पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा फटका आणि 4 धावा. फिल्डर मात्र दर्शक सुंदर असा प्रयत्न केला मात्र बॉल झाला. पाहुनी मोका हा मारला चौका. इप्टा शाखा इंदापूर संघटनेचे अध्यक्ष मान्य मंगेश शेंडे यांचा सनसनी चौका. संत गतीने चाललेल्या धावपकाला अमोलने मोठे फटके मारून जाऊन पोहोचवले 32 धावांवरती. अजून एक बॉल बाकी तिसऱ्या षटकाचा. आणि क्लीन बोल्ड. संधी साधून थेट विकेट. शिक्षक पतसंस्था इंदापूरचे माजी सभापती मान्य सुरेश दादा भोंग यांची बळीची टाळी. अमोलची जागा घेण्यासाठी मैदानामध्ये जात आहेत सुरेश. आणि पुन्हा एकदा संघाची धावसंख्या 3 षटकाच्या सामन्यानंतर जाऊन पोहोचलेले 32 धावांवरती 3 विकेटच्या मोबदल्यात. पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात होते. 3 षटकांचा खेळ झालेला आहे. 32 धावा धावसंख्येवरती आहेत आणि 3 षटकाचा खेळ उर्वरित आहे. काढून स्ट्राईक. Hello. Hello, check. Hello.
हॅलो. मॅच साठी पुन्हा अडचण येईल. इथे समजत नाही कोणता खेळाडूने मारले ते. चौथ्या षटकाचा शेवटचा चेंडू. उंचावर मारण्याचा प्रयत्न, पंचाकडे अपील, मात्र षटकाची समाप्ती. 4 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 43 धावांवरती 4 विकेटच्या नुकसानात. पुन्हा एकदा नव्या षटकाला सुरुवात आणि पहिलाच चेंडू निर्धावपत्तीचा. राजस्थानचा पहिला चेंडू आणि निर्धावपत्तीचा दुसरा चेंडू आणि कॉटन बॉलचा चान्स. मात्र सुंदर असा प्रयत्न कॅच सुटला. वाटतं सोपं नसतं कॉटन बॉलची विकेट घेणं, परंतु सुंदर असा प्रयत्न. बॅक टू बॅक 2 बॉल डॉट. आणि हा निश्चितच वाईट असणार. इच्छा खूपच बाहेर आणि एक अतिरिक्त धाव. 44 धावसंख्या धावबोर्डावरती. लो फुलटॉस चकवा दिला, न समजलेला चेंडू. शिकवून मारण्याचा प्रयत्न मात्र आमदार किरण सर यांनी फेटाळला. 4 चेंडू
या षटकातील झालेले. उंचावून मारलेला फटका फिल्डर बॉलच्या पाठीमागे, दोन्ही फिल्डरच्या मधोमध आणि बॉल रोखण्यात यशस्वी, मात्र 2 धावा. शेवटच्या 7 चेंडूचा खेळ बाकी. पाहूया सुरेश आणि सचिन या 7 चेंडूमध्ये आपल्या संघाला कितपत धावा जोडून देत आहेत. समोरच्या दिशेने तटवलेला आणि एकच धाव, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, मात्र एकाच धावावरती समाधान मानावं लागतंय. 5 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली 47 धावांवरती. शाली संघामध्ये धावांची शर्यत जुंपली आणि ही पहा ओव्हर संपली. शिक्षक पतसंस्था इंदापूरचे संचालक मान्य संजय म्हस्के यांकडून ही पहा ओव्हर संपली. इनिंग मधलं हे शेवटचं षटक, एक महत्वपूर्ण दोन्ही संघासाठी असणारे षटक. या षटकाची सुरुवात करण्यासाठी येत आहेत योगेश. 47 धावा धावबोर्डावरती आहेत. 6 चेंडू मध्ये आपल्या संघाला, बावल संघाला किती धावा जोडून देत आहेत हे 2 फलंदाज. महत्वपूर्ण असं षटक दोन्ही संघासाठी. पुन्हा धावून मारलेला फटका आणि कॅच सुटला म्हणावं लागेल. थोडासा प्रयत्न केला असता तर हा कॅच होऊ शकला असता. 2 धावा घेण्यात यशस्वी दोघेही. 49 धावा. शेवटचे 5 चेंडू. आणि संघाच्या धावसंख्येचं अर्धशतक फलक बोर्डावरती लागलेले. शेवटचे 4 चेंडू. सुरेश घोळवे स्ट्राईक वरती. पाहूया या 4 चेंडू मध्ये काय चमत्कार करतायत. आणि उंचावर मारलेला गॅप मधून फटका मिड विकेटच्या मधून. 4 धावा. मारला चौका. इप्टा शाखा इंदापूर संघटनेचे अध्यक्ष मान्य मंगेश शेंडे यांचा सनसनी चौका चौका. गॅपमध्ये मारलेला फटका पाठीमागच्या दिशेने. 1 धाव पूर्ण, मात्र एका धाववरती समाधान मानावं लागतंय. आणि दुसरी धाव थोडीस एक छोटी धाव म्हणावं लागेल. सुंदर पद्धतीचा रनिंग बिटवीन द विकेट, सुंदर असा ताळमेळ दोन्ही फलंदाजामध्ये. धावसंख्या जाऊन पोहोचते 56 धावांवरती. सिंगल, डबल, चौकार, षटकार यांच्या मदतीने सुंदर असं फलंदाजीचं प्रदर्शन करताना मावळ संघ. अंतिम 2 चेंडू. पाहूया 2 मोठे फटके बसतायत. योगेश विकेट घेतायत, डॉट करतायत. शेवटचे 2 चेंडू. सुंदर पद्धतीचा गोलंदाज प्रदर्शन रोखलं. डॉट चेंडू सोपं नसतं, थोडंसं प्रेशर असतं, बर्डन असतं, मात्र
हा डॉट चेंडू काढला. धावसंख्या स्थिर आहे. शेवटचा चेंडू या इनिंगचा. उंचावर मारण्याचा मात्र डॉट निर्धावपत्र चेंडू आणि विकेट सुंदर पद्धतीने रोखलं योगेशने. संधी साधून थेट पठ्याने घेतली झणझणीत विकेट. शिक्षक पतसंस्था इंदापूरचे माजी सभापती मान्य सुरेश दादा भोंग यांची बळीची टाळी टाळी. 6 षटकांच्या समाप्तीनंतर बावळ संघाची धावसंख्या जाऊन पोहोचती 56 धावांवरती. विजयासाठी 57 धावांची आवश्यकता खेड संघाला. षटकरांची बोहरा आणि शिरूर यानंतरचा सामना बोहरा आणि शिरूरचा होतोय. बोहरा आणि शिरूरच्या कर्णधारांना विनंती, आपण टॉस साठी यायचंय. दोन्ही संघाचे कॅप्टन शिंदे सर, टॉस करण्यासाठी जायचंय. टॉस पुढचा सामना होतोय बोहरा आणि शिरूर. दोन्ही संघाचे कॅप्टन, आपण टॉस साठी यायचंय. शिरूरचे कॅप्टन चला. धमाकेदार सुरुवात. आदर्श बहुजन शिक्षक संघ इप्टा शाखा इंदापूरची. जोश जल्लोष उत्साहात क्रिकेटचा खेळ असा हा रंगला. नव्या जोमात भव्य जिल्हास्तरीय इप्टा चषक क्रिकेट स्पर्धेचा सोहळा थाटला. आदर्श बहुजन शिक्षक संघ इप्टा शाखा इंदापूर आयोजित भव्य टेनिस बॉल क्रिकेटचा महासंग्राम अर्थात इप्टा चषक 2025 आलेल्या तमाम संघांचे, खेळाडूंचे, देणगीदार मान्यवरांचे, शिक्षक बांधवांचे आणि क्रिकेटमध्ये जाण आणणाऱ्या क्रिकेट प्रेमी रसिकांचे मनापासून हार्दिक स्वागत. दमदार मावळ. हॅलो, बोहरांनी निर्णय घेतला का सांगितलं ना. ठीक. नाणेफेकीचा कौल शिरूरच्या बाजूने गेलेला आहे. त्यांनी त्यांचा निर्णय सांगायचा आहे. पुढील सामना भोर आणि शिरूर. नाणेफेक झालेली, शिरूरने नाणेफेक जिंकलेली आहे. त्यांनी त्यांचा निर्णय सांगा. मावळचे कॅप्टन, आपण क्षेत्ररक्षण लावून घ्या. बॉल द्या. मावळ संघाने प्रथम फलंदाजी करून 56 धावा केलेल्या आहेत. खेड संघासमोर 57 धावांचं लक्ष्य.
शिरूर संघाने नाणेफेक जिंकून प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलेला आहे. शिरूर संघ प्रथम फलंदाजी करेल. मावळचे संघ बॉलरचे नाव सांगा. सचिन. ओके सर, चलो कर. चेस चालू होतोय. खेड संघासमोर 57 धावांचं लक्ष्य. बघूयात. सचिन. ऑफसाईडच्या दिशेने तटकवलेला चेंडू. एक धाव. या एका धावेने खेड संघाचं खातं उघडतंय. अतुल आणि राजेश खेड संघाची सलामीची जोडी मैदानात. सचिनचा पुढचा चेंडू. ऑफसाईडच्या दिशेने हा उंचावून तटकवलेला चेंडू. सुंदर असं क्षेत्ररक्षण. एकच धाव निघते. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या 2. ऑफसाईडच्या दिशेने सुंदर असा तटकवलेला चेंडू. एक धाव. पुन्हा धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या पोहोचते 3 वर. प्रॅक्टिस करणारे थोडं मैदानाच्या बाहेर प्रॅक्टिस करा. मॅच चालू आहे. पुन्हा एकदा ऑफसाईडच्या दिशेने हा तटकवलेला चेंडू. थ्रो. एक धाव. पाच षटकांचा खेळ या ठिकाणी झालेला आहे. शेवटचा चेंडू आणि धावफलकीवर 5 धावा. एक प्लॅनिंग बनवून खेळण्याचा प्रयत्न खेळ संघाचा. आतापर्यंत शांततेतच खेळ सुरू आहे. पुन्हा एकदा फ्रंटच्या दिशेने मारलेला फटका. मात्र 2 धावा घेण्यात यशस्वी होत आहेत. 2 धावा पूर्ण. धावसंख्या जाऊन पोहोचते 7 धावांवरती.
शक्तिशाली संघामध्ये धावांची शर्यत जुंपली आणि ही पहा ओव्हर संपली. शिक्षक पतसंस्था इंदापूरचे संचालक मान्य संजय म्हस्के यांकडून ही पहा ओव्हर संपली. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 7 वरती पोहोचलेले. संघासाठी दुसरं षटक घेऊन आलेत सुरेश. सुरेश सरनेम सर. तांदळे. तोपर्यंत पहिल्या ओव्हरती संयमानं खेळ केला अतुल आणि राजेश यांनी. दुसरं षटक सुरुवात करेल सुरेश. सामना करण्यासाठी अतुल सज्ज. कंपल्सरी पॉवर प्ले चालू. शिपर होऊन लेग साईडला मारायला फटका. 4 धावा कोणत्या प्रकारात रोखू शकत नाही आणि पाहुणी मोका हा चौका. इफ्फा शाकापूर संघटनेचे अध्यक्ष मान्य मंगेश शेंडे यांचा सनसनी चौका चौका. पहिल्या चेंडूवरती चौकार. पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा घेताना अतुल. चौकाराने धावसंख्येत भर झालेले. धावसंख्या जाऊन पोहोचती 11 धावांवरती. पुन्हा एकदा ब्लॉक होलपर्यंत चेंडू मात्र एक धाव. स्ट्राईक रोटेट स्ट्राईकवर जातात राजेश. एका धावेने संघाला धावसंख्येत भर. धावसंख्या जाऊन पोहोचते 12 धावांवरती. मंकड विकेटचा प्रयत्न. पंचाकडे अपील केली. पंचांनी फेटाळली. महाराष्ट्र टेनिस क्रिकेट असोसिएशनचे पंच किरण सर मंकड विकेटची अपील फेटाळली. खेळाडू अपील करताना मात्र पंच आपल्या निर्णयावरती ठाम. खेळाला पुन्हा एकदा सुरुवात होते. प्रदेशात गोलंदाजी वाईट चेंडू. ऑफसाईडला आउटस्विंग जास्त झाला चेंडू. एक अतिरिक्त धाव. धावफलक जाऊन पोहोचतोय 13 धावांवरती. पुढचा चेंडू सुरेश तांदळे यांचा. सामना करेल राजेश. आणि कव्हरच्या वरून मारण्याचा प्रयत्न मात्र क्लीन गोल. सुंदर असा गोलंदाजीचा नजारा. घेतली झणझणीत विकेट. शिक्षक पतसंस्था इंदापूरचे माजी सभापती मान्य सुरेश दादा भोंग यांची बळीची टाळी टाळी. चार बॉलवरती 4 धावा करून पहिलमध्ये परतताना राजेशची जागा घेतायत योगेश. गेला राजेश, आला योगेश.
चौथा चेंडू सामना करण्यासाठी योगेश नो बॅट्स सज्ज. पंच किरण सर यांनी नो बॉलचा इशारा दिलेला आहे. पुन्हा एकदा बंकर विकेटचा प्रयत्न मात्र पहिल्यांदा फेटाळून लावला होता. दुसऱ्या वेळी मात्र तो नो बॉल घोषित केलाय. कारण पंच हे असोसिएटचे पंच आहेत आणि खूप अनुभवी आहेत, त्यामुळे त्यांच्या निर्णयामध्ये कोणताही बदल होणार नाही. फ्रीचा चान्स उंचावून मारलेला फटका फिल्डर पाठीमागे तैनात मात्र 2 धावा घेण्यात यशस्वी. सुंदर असा रनिंग बिटवीन द विकेट. तिथे एकच धाव होणार होती, सुंदर पद्धतीने 2 धावा घेतल्या. 2 धावेने संघात धावसंख्येत भर, धावसंख्या जाऊन पोहोचली 16 धावांवरती. रिव्हर्सचा प्रयत्न मात्र बीट केला. सुंदर असा कमबॅक. रोखण्यात यशस्वी झाला सुरेश. धावसंख्या जाऊन पोहोचली 16 धावांवरती. 16. 5 चेंडू. उंचावर मारला फटका बिडविकेटच्या दिशेने फिल्डर बॉलच्या पाठीमागे आणि झेल सुटला आणि 4 धावा. पुढचं गच्चाळाचं कनेक्शन. पाहुणी मोका हा मारला चौका. इप्टा शाखा इंदापूर संघटनेचे अध्यक्ष मान्य मंगेश शेंडे यांचा सनसनी चौका चौका. दोन ओव्हरच्या समाप्तीनंतर खेड संघाची धावसंख्या झालेली आहे 20. खेड संघाला विजयी होण्यासाठी 57 धावांची आवश्यकता. खेड संघाला धावांची गती वाढवावी लागणार आहे. चोवीस बॉलांमध्ये 37 धावांची आवश्यकता. बॉलरचे नाव सचिन. इंदापूर तालुका प्राथमिक शिक्षकांची पतसंस्थेचे माजी तज्ञ संचालक सतीशजी भोंग सर यांचं या ठिकाणी आगमन होत आहे. चावून मारलेला फटका परंतु झेल हुकलेला आहे आणि 2 धावा यामध्ये मिळालेल्या आहेत. अतिशय आटीतटीचा हा सामना सुरू आहे. मावळ विरुद्ध खेड. खेड संघाची फलंदाजी या ठिकाणी सुरू आहे. धावसंख्या झालेली आहे 22. अतिशय छान पद्धतीने पटकवलेला नाही, त्याच पद्धतीने
आज सामन्यामध्ये पंच म्हणून कामगिरी पाहत आहेत ते खूप अनुभवी आणि असोसिएशनचे पंच आहेत. किरण मिसाळ सर आणि मित धोन सर अतिशय छान पंच या ठिकाणी उपलब्ध झालेले आहेत. पाहूया मावळ संघाचा पुढचा चेंडू. या चेंडूवर काय करतायत. अतिशय छान पद्धतीने हा चेंडू तटकवलेला आहे आणि चेंडू सीमारेषेच्या पाहुणी मोका हा मारला चौका. इप्टा शाखा इंदापूर संघटनेचे अध्यक्ष मान्य मंगेश शेंडे यांचा सनसनी चौका चौका. खेळ संघाची धावसंख्या पोहोचलेली आहे 26. अतिशय उंचावून मारलेला पटका आणि तसाच सुंदर झेल या ठिकाणी संधी विकेट गेलेली आहे. पठ्याने घेतली झणझणीत विकेट. शिक्षक पतसंस्था इंदापूर सुरेश यांचा मान्य सुरेश दादा भोंग यांची टाळी टाळी. सुंदर असा चेल सुरेश यांचा. न्यू बॅट्समन क्रिस अशोक. अतुल यांची सुंदर अशी खेळी रिबोर्ड केला. सचिन यांनी 26 धावा. पुन्हा एकदा अपसेटला मारण्याचा प्रयत्न. सुंदर असं क्षेत्ररक्षण रोखला. 19 चेंडू 31 धावा. 19 बॉल मध्ये 31 रन्स करायचे जिंकण्यासाठी खेड संघाला. त्यांच्या फिल्डरला बीट करून गेला आणि एकच धाव. बॅटची कडा लागून गेलेला चेंडू त्यामुळे टायमिंग असं बसलं नाही. एकच धाव आणि षटकाची समाप्ती. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते 27 धावांवरती 2 विकेटच्या नुकसानात. 18 चेंडू 30 धावा जिंकण्यासाठी आवश्यक खेड संघाला. प्रति ओव्हर शक्तिशाली संघामध्ये धावांची शर्यत जुंपली आणि ही पहा ओव्हर संपली. शिक्षक पतसंस्था इंदापूरचे संचालक मान्य संजय म्हस्के यांकडून ही पहा ओव्हर संपली. निम्म्या षटकांचा खेळ समाप्त झालेला आहे. 18 चेंडू आणि 30 धावा. प्रति ओव्हर 10 रन रेटने धावा जोडाव्या लागतील. पुन्हा एकदा सुरेश तांदळे यांच्या हातामध्ये चेंडू. पुन्हा एकदा गॅप मध्ये मारलेला फटका. 2 धावा मात्र घेण्यात यशस्वी. पहिल्या चेंडूवरती 2 धावा. या 2 धावाने संघाच्या धावसंख्येत भर. धावसंख्या जाऊन पोहोचते 29 धावांवरती.
पॉईंटच्या दिशेने मारलेला फटका गॅप मधून मात्र एकच धाव. धाव फलकावर जात आहेत 30 धावा. सोळा चेंडू 27 धावा. 16 बॉल मध्ये 27 धावा जिंकण्यासाठी खेळ संघाला आवश्यक. समीकरण अवघडही नाही आणि अशक्यही नाही. सुंदर असा फटका मारलेला चेंडू मात्र एकच धाव. सुंदर असं क्षेत्ररक्षण रोखून ठेवले आतापर्यंत खेळ संघाला मावळणे. अजूनही सामना दोन्ही संघाकडे समांतर आहे. कोणत्याच संघाने या सामन्यावरती पकड मिळवलेली नाही. मात्र येणारे काही चेंडू ठरवतील हा सामना खेडचा की मावळचा. आणि रन विकेट. सुंदर असं क्षेत्ररक्षण आणि विकेट मिळवली. चेंडू संधी साधून थेट पठ्याने घेतली झणझणीत विकेट. शिक्षक पतसंस्था इंदापूरचे माजी सभापती मान्य सुरेश दादा भोंग यांची बळीची टाळी टाळी. मावळ आणि खेड संघामध्ये अतिशय अटीतटीचा हा सामना सुरू आहे. 14 बॉल बाकी आहेत आणि 24 धावांची आवश्यकता आहे. दोन्ही संघांना विजयाची समान संधी या ठिकाणी आहे. मावळ आणि खेड 14 बॉल 26 धावा. खेड संघाला धावांची गती वाढवावी लागणार आहे. शानदार असा या ठिकाणी फटका मारलेला आहे, परंतु एकाच धावेवरती त्यांना समाधान मानावं लागत आहे. 13 बॉल 25 धावा. बॅट्समन कोण आहे? महेश. सुंदर असं क्षेत्ररक्षण सीमारेषेजवळ 2 धावा घेण्यात फलंदाज यशस्वी. 4 ओव्हर शैली संघामध्ये धावांची शर्यत जुंपली आणि ही पहा ओव्हर संपली. शिक्षक पतसंस्था इंदापूरचे संचालक मान्य संजय म्हस्के यांकडून ही पहा ओव्हर संपली. 4 षटकांच्या समाप्तीनंतर खेडची धावसंख्या होते ती 34. विजयासाठी खेड संघासमोर 57 धावांचं लक्ष ठेवलेले मावळ संघाने अनिल सर संघासाठी 5वं षटक घेऊन येत आहेत. शेवटचे 2 षटकामध्ये खेड संघासाठी 23 धावांची आवश्यकता आहे. अतिशय चुरशीचा हा सामना होतोय. 2 षटकांमध्ये खेड संघासाठी 23 धावांची गरज. बघूयात मावळ संघ 23 धावांचा बचाव करतोय का. आणि हा नो बॉल.
फ्री हिट बॅट्समन साठी सुवर्ण संधी. फ्री हिटवर जास्त फायदा फलंदाजांना घेता आला नाही. फक्त एक धाव. 11 चेंडू 21 धावांची आवश्यकता. रिव्हर्स स्वीप करण्याचा प्रयत्न आणि फलंदाज चुकलेला आहे. निर्धाव पद्धतीचा हा चेंडू. 10 चेंडू 21 धावांचं समीकरण खेड संघासमोर. पुढचा चेंडू लेग साइडला तटकवलेला चेंडू. सुंदर असं क्षेत्ररक्षण. फक्त एक धावेवर समाधान मानावं लागतंय. धावसंख्येमध्ये एक ने वाढ. धावसंख्या 35-37 वर. किती बॉल राहिलेत रे? 9 चेंडू आणि 20 धावांचं समीकरण खेड संघासमोर. उंचावून मारण्याचा प्रयत्न आणि हा झेल सुटलेला आहे. बघूयात किती धावा घेत आहेत फलंदाज. तिसऱ्या धावेसाठी आणि खूप चांगली रनिंग बिटवीन द विकेट. 3 धावा घेतलेल्या आहेत. आठ चेंडू आणि 17 धावांचं समीकरण खेड संघासमोर. काय स्कोर? अमित 3 धावा ना? सावकार 3 धावा. ठीक आहे. 40 धावा. संघांची धावसंख्या पोहोचते 40 वरती. 8 चेंडू आणि 17 धावांचं समीकरण आहे खेड संघासमोर. निर्धाव पद्धतीचा चेंडू. जोरदार अपील होत आहे. पंचांनी ते फेटाळून लावलेले. अतिशय चुरशीचा असा सामना होतोय मावळ वर्सेस खेड. ऑफसाईडच्या दिशेने हा तटकवलेला चेंडू. बघूया किती धावा घेत आहेत फलंदाज. सुंदर फिल्डिंग. धावसंख्येमध्ये 2 ने वाढ. 5व्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते 42. 42. शक्तिशाली संघामध्ये धावांची शर्यत जुंपली आणि ही पहा ओव्हर संपली. शिक्षक पतसंस्था इंदापूरचे संचालक मान्य संजय म्हस्के यांकडून ही पहा ओव्हर संपली. अतिशय चुरशीचा सामना रंगतो. खेड वर्सेस मावळ. 6 चेंडूमध्ये खेड संघासाठी 15 धावांची आवश्यकता. बघूयात मावळ संघ 15 धावाचं संरक्षण करतोय की खेड संघ बाजी मारतोय.
आजच्या दिवसातील हा पहिला सामना खेड वर्सेस मावळ. मावळ संघासाठी कोण षटक घेऊन येतोय? बॉलरचे नाव सांगा. बळीराम. सहा चेंडू आणि 15 धावांचं समीकरण खेड संघासमोर. मावळ संघासाठी पुढचं षटक घेऊन येतोय तो बळीराम. स्ट्राईक वरती आहे तो महेश. 6 चेंडू 15 धावा. फुलटॉस पद्धतीचा चेंडू आणि हा षटकार. छत्रपतींचा छावा या मिळाल्या 6 धावा. इप्टा शाखा इंदापूर संघटनेचे माजी सरचिटणीस मान्य दीपक आबा भोंग यांचा दणदणी षटकार. महेशने स्क्वेअर लेगच्या दिशेने हा उंचावून मारलेला फटका सीमारेषेच्या बाहेर जातोय. संघासाठी 6 धावा जोडल्या जात आहेत. 5 चेंडूमध्ये 9 धावांचं समीकरण आहे खेड संघासमोर. पुन्हा एकदा उंचावून मारलेला फटका आहे. सुंदर असं. थोडीशी मिसफिल्डिंग होते. मिसफिल्डिंगच्या चुकीमुळे 1 धाव अतिरिक्त मिळते. 4 चेंडूमध्ये 7 धावांचं लक्ष्य. खेड संघाची 50 धाव फलकावर लागते. 4 चेंडू आणि 7 धावा. पुन्हा एकदा हा उंचावून मारलेला जोरदार फटका बघूया. आणि 4 धावा आहेत. 4 इथून दिसतंय. अजिबात गडबड करू नका कोणी. पाहुणी मोका हा मारला चौका. इप्टा शाखा इंदापूर संघटनेचे अध्यक्ष मान्य मंगेश शेंडे यांचा सनसनी चौका. पंचांचा इशारा थोडा अंपायर कडे. Third umpire decision pending. चार धावा. पाहुणी मोका हा मारला चौका. इप्टा शाखा इंदापूर संघटनेचे अध्यक्ष मान्य मंगेश शेंडे यांचा सनसनी चौका.
3 चेंडू आणि 3 धावा. तीन चेंडू आणि 3 धावांचं समीकरण. पुढचा सामना बोर आणि शिरूर. शिरूर संघाने फलंदाजी घेतलेले, बोर संघ आपण तयारीत राहायचे. मिडांच्या दिशेने तटकवलेला चेंडू, सुंदर क्षेत्ररक्षण, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. धाव संख्या इक्वल झालेली, 2 चेंडू आणि 1 धावा. खेड संघाने चुरशीचा सामना हा विजयश्री जवळजवळ खेचून आणलेली. या इप्टा चषक साठी रयत शिक्षण संस्थेतील आमचे मित्र वैभवजी यादव सर यांचं शुभागमन झालेले, त्यांचं संघटनेच्या वतीने मनपूर्वक स्वागत. बॅट्समनने जर या चेंडूवरती चौकार मारला तर आमच्या पतसंस्थेचे माजी चेअरमन आणि विद्यमान संचालक शशिकांतजी शेंडे यांच्याकडून 101 रुपयाचं रोख पारितोषिक. आणि हा ऑफ साइडच्या दिशेने चौकार. शशिकांतजी शेंडे सर 101 रुपयाचं बक्षीस रोख. पाहुणी मोका हा मारला चौका. इप्टा शाखा इंदापूर खेड संघाने विजय अक्षरशः खेचून आणलेला आहे. शेवटच्या षटकामध्ये त्यांना 15 धावांची आवश्यकता होती. मावळ संघ त्यांच्या खूप चांगली लढत दिलेली मावळ संघाचं सुद्धा अभिनंदन. खेळ म्हणजे हार जीत आली. आपला शानदार खेळ पाहून जो संघ सर्वोत्तम खेळ करतो तो जिंकत असतो. 25च्या या चुरशीच्या लढाईत तुम्ही तर ठरला दमदार विजेता संघ. आजच्या दिवसातील हा पहिला सामना खेड संघाने जिंकलेला आहे. इंदापूर यांकडून विजयी ठरलेल्या या संघाचे हार्दिक अभिनंदन.